नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव तहसील कार्यालयात आज गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान आग लागली. आगीमध्ये गोदामातील जुनी कागदपत्रे जळून नुकसान झालं आहे. कागदपत्रासह येथील सामान जळाल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालयाच्या मागील बाजूस बंद असलेल्या गोदामातून धुराचे लोट बाहेर येऊ लागल्यानं आगीचा प्रकार उघडकीस आला. सदर आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग लागलेल्या गोदामाच्या खोलीमध्ये पाण्याची फवारणी करून अग्निशामक दलाच्या जवानांनी परिश्रमपूर्वक आग आटोक्यात आणली. उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्यामध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे. यावेळी महाकुंभाच्या सेक्टर 22 मध्ये भक्तांसाठी बांधण्यात आलेल्या या तंबूला आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवत अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग लागली त्यावेळी या तंबूत भाविक उपस्थित नसल्याने सुदैवाने त्यांचा जीव बचावलाय. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र लागलेल्या भीषण आगीत अनेक तंबू जळून खाक झालेत. महाकुंभमेळ्यातील आगीची ही दुसरी घटना आहे. बेळगाव शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या किल्ला तलावाच्या काठावर आज गुरुवारी मोठ्या प्रमाणावर मासे मृत पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला विचारणा केली असता त्यांनी कानावर हात ठेवले. बेळगाव मुख्य शहरात किल्ला तलाव हा एकमेव मोठा जलस्रोत आहे. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्चही झालाय. कारंजा तयार करून तलावाच्या सौंदर्यात भरही पडली आहे. तरुणांसह वृद्ध व्यक्तींची ते सकाळ सायंकाळ फिरण्यासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या तलावाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून किल्ला तलावातील पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. आज किल्ला तलावात आणि तलावाकाठी अनेक मासे मृतावस्थेत आढळून आले. मृत झालेले हे मासे परिसरातील कुत्री आणि बगळे खात असल्याचे चित्र तलाव परिसरात दिसून येत होतं. मृत्युमुखी पडलेल्या या माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच असून मृत झालेल्या माशांमुळे परिसरात मात्र मोठी दुर्गंधी पसरली आहे. याची महानगरपालिकेने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. घराशेजारी उभ्या करण्यात आलेल्या पिकअप टेम्पोमध्ये एका 38 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. रफिक बाबूसाब तिगडी वय वर्षे 38 राहणार मारुतीनगर बैलहोंगल असं या मृत तरुणाचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मयत रफिक याने पिकअप वाहन खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्यानं तसेच कर्जदारांच्या वसुलीच्या छळाला कंटाळून बहुधा त्याने आपल्याच पिकअप वाहनामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हुक्केरी तालुक्यातील होसूर मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली कलंडून झालेल्या अपघातात 38 जण जखमी झाले. जखमींपैकी एका महिलेचा उपचारादरम्यान आज गुरुवारी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 4 दिवसांपूर्वी नरेगा कामगारांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली कलंडून अपघात झाला होता. यावेळी 38 जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी सुनीता सुणगार वय 40 या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हिंदू धर्मियात जागृती निर्माण करण्यासाठी रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी खानापूर येथील मलप्रभा मैदानावर हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय सेवा मंचचे प्रमुख पंडित ओगले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, धर्मांतर, धर्म परिवर्तन, बांगलादेशात हिंदू धर्मियांवर होत असलेले अत्याचार, वक्फ बोर्डाचा अतिरेक आणि हिंदू बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी सदर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू धर्मातील 18 पगड जाती जमातींना संघटित करणं हा या धर्मसभेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. या धर्म परिषदेला हिंदूंनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. बेळगाव उत्तर मतदारसंघातील कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर, जगजीवनराव उद्यान यासह परिसरातील इतर महत्वाच्या भागात युवा नेते अमान सेठ यांनी भेट दिली. आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने प्रतिनिधित्व करण्यासाठी अमान सेठ यांच्यासोबत त्यांचे सहकारी उपस्थित होते. या दरम्यान आंबेडकर गल्ली येथील स्थानिक रहिवाशांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
या परिसरातील रस्त्यांची स्थिती, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता आणि या भागातील मध्यवर्ती असलेल्या जगजीवनराव उद्यान यासारख्या स्थानिक हिरव्यागार आणि निसर्गरम्य स्थळांची पाहणी करून येथे भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले. या भेटीमुळे नागरिकांशी परस्पर संवाद साधला गेला. त्यामुळे अमान सेठ आणि त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना तात्काळ हस्तक्षेप करून समस्या सोडवण्यासाठी मदत मिळाली. यावेळी अमान सेठ म्हणाले की आमचे उद्दिष्ट हे केवळ कायदे मंडळात प्रतिनिधी म्हणून राहण्यापेक्षा समाजात राहून नागरिकांची सेवा करण्याला जास्त महत्त्व आहे. त्यांच्या या भेटीमुळे कनबर्गी परिसरातील नागरिकांच्या वतीने अमान सेठ यांचे आभार मानण्यात आले. भरधाव टिप्परने मोटरसायकलला ठोकरल्यामुळे बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघातात आंबेवाडी तालुका बेळगाव येथील 2 तरुण जागीच ठार झाले. अगसगा रोडवरील खडी मशीनजवळ ही घटना घडली. नितेश वैजू तरडे वय 27, योगेश संभाजी न्हावी वय 24, दोघेही राहणार आंबेवाडी अशी त्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती समजताच काकती पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, उपनिरीक्षक मृत्युंजय मठद व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. या मार्गावर भरधाव टिप्परमुळे अपघात नित्याचे झाले आहेत. टिप्पर चालक अतिवेगाने आपले वाहन चालवत होता, त्यामुळे हा अपघात घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. नितेशच्या पश्चात आई, वडील, 2 बहिणी तर योगेशच्या पश्चात आई, बहीण असा परिवार आहे. अपघातानंतर टिप्पर तेथे सोडून चालकानं पलायन केलं होतं. त्यानंतर चालक काकती पोलीस स्थानकात पोहोचला आहे. नेमका अपघात कसा घडला याची माहिती मिळवण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. बेळगाव देशपांडे गल्ली येथील रहिवासी असलेले श्री स्वामी समर्थ मंदिराचे पुजारी व वृत्तपत्र विक्रेते रवी जठार वय वर्ष 61 हे प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला गेले होते. अमृत स्नान आटोपून ते प्रयागराज येथून बेळगावला परत येण्यास निघाले. परतीच्या प्रवासात पुण्यात त्यांची रेल्वे पोहोचली असताना रेल्वेमध्ये बसलेल्या ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तातडीने रेल्वे थांबवून त्यांच्यावर पुणे रेल्वे पोलिसांच्या वतीने उपचारासाठी धावपळ सुरू असतेवेळी त्यांचा मृत्यू झाला. महाकुंभ मेळ्यासंबंधित एका पाठोपाठ एक दुःखद बातमी समोर येत असल्यानं बेळगाव वासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधी प्रयागराज येथील चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू तर आता एका भाविकाचा प्रवासादरम्यान रेल्वेमध्ये हृदयविकाराने मृत्यू. त्यामुळे मृतांचा आकडा आता 5 वर पोहोचला आहे. वृत्तपत्र विक्रेते रवी जठार यांच्या निधनाने बेळगाव वृत्तपत्र व्यवसाय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट भागात अवजड वाहनांना यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार येथील प्रमुख रस्त्यावर विविध ठिकाणी लोखंडी कमानी बसवण्यात येत आहेत. यापूर्वी बसवण्यात आलेल्या कमानी मोडल्यामुळे पुन्हा नव्याने कमानी बसवल्या जात आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब होत आहे. त्यामुळे या हद्दीमध्ये अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी येथील अवजड वाहतूक आता पूर्णपणे बंद होणार असून गांधी सर्कल, ग्लोब थिएटर, मिलिटरी महादेव मंदिर परिसरातील रस्त्यावर या कमानी उभारण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलंय. रहदारी पोलीस सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई करतात हे सर्वश्रुतच आहे. मात्र रहदारी नियमांसंदर्भात पोलिसांनीच पोलिसांवर कारवाई केल्याची दुर्मिळ घटना आज बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून घडल्याचं पाहायला मिळालं. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील रहदारी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असलेले पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गबयान यांना आपल्याच कार्यालयातील काही पोलीस कर्मचारी रहदारी नियमांचे पालन करत नसल्याचं निदर्शनास आलं. संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या दुचाकीवरून कार्यालयाकडे ये जा करताना हेल्मेट परिधान करत नव्हते. या पद्धतीने कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर रहदारी नियम उल्लंघनाबद्दल सर्वसामान्यांप्रमाणे रीतसर कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर आदेश मिळताच आज गुरुवारी सकाळी रहदारी पोलिसांनी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरच मोर्चे बांधणी केली.
त्यानंतर आपल्या दुचाकीवरून हेल्मेट परिधान न करता आयुक्तालयाकडे येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अडवून त्यांच्यावर वाहतूक नियम उल्लंघनाची कारवाई करण्यात प्रादेशिक परिवहन खाते, भारत स्काउट्स अँड गाईड्स बेळगाव, नेहरू युवा केंद्र बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता जागृती मास 2025 निमित्त आज गुरुवारी सकाळी 8:30 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून जागृती फेरीला सुरुवात झाली। त्यानंतर सदर जागृती फेरी बीएसएनएल कार्यालयातील प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती। या फेरीमध्ये सुमारे 500 ते 700 शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते। या फेरीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली। लायन्स क्लब ऑफ बेळगावच्या माध्यमातून मलप्रभा नदी स्वच्छता मोहीम आज गुरुवारी राबवण्यात आली। नदीच्या उगमापासून संगमापर्यंत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। मौनी अमावास्यानिमित्त झालेल्या भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे खानापूर येथील मलप्रभा नदी घाट व परिसरात मोठा कचरा निर्माण होऊन उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते। याची दखल खानापूर येथील लायन्स क्लबच्या पदाधिकारी व सभासदांनी घेत स्वच्छता मोहीम राबवून मलप्रभा नदीचा घाट परिसर स्वच्छ केला। उत्तर प्रदेश प्रयागराज येथील कुंभ मेळाव्यात चेंगराचेंगरीत बेळगावातील 4 भाविकांचा मृत्यू झाला होता। त्यांचे मृतदेह विशेष विमानाने दिल्लीहून बेळगाव तसेच गोवा विमानतळावर आज गुरुवारी सायंकाळी उशिरा 7च्या सुमारास आणण्यात आले। अरुण कोपर्डे, मेघा हत्तरवाट, ज्योती हत्तरवाट व महादेवी बावनूर या मृत पावलेल्या भाविकांच्या मृतदेहावर बेळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून झाल्यानंतर सदर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले। यावेळी बेळगाव प्रशासनातर्फे योग्य खबरदारी घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले। प्रसंगी रुग्णालयाबाहेर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती। भौतिक सुखे प्रत्येकाला हवी असतात। मी देखील यापूर्वी भौतिक सुखे उपभोगली आहेत, मात्र अध्यात्माच्या तीव्र ओढीमुळे आपण संन्यासी मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला। वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ वकिलीचे काम केले। कर्माची वकिली केली, आता धर्माची वकिली करणार असल्याचे प्रतिपादन ऋतिकाबेन मेहता यांनी केले। निपाणी येथील डॉक्टर वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता आणि शेफाली मेहता यांची कन्या ऋतिकाबेन मेहता यांनी जैन धर्माची दीक्षा घेऊन आजन्म संन्यास धारण करण्याचा निर्णय घेतला। गुजरातमधील पालिताना येथील संकेश्वरपुरम येथे 25 मे रोजी दीक्षा कार्यक्रम होणार आहे। या संदर्भातील कार्यक्रम निश्चितीनंतर प्रथमच त्यांचे निपाणीत गुरुवारी आगमन झाले। त्यानिमित्त येथील महावीर आरोग्य सेवा संघाच्या वतीने स्वागत आणि प्रेरणा उत्सव पार पडला। या प्रसंगी त्या बोलत होत्या। समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक समृद्धी मिळावी यासाठी कष्ट करावे लागते, पण या कष्टाला जर आर्थिक मदतीचा आधार लागला तरच ते शक्य होते। हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सहकाराचा उदय झाला। राष्ट्रीयकृत बँका समाजातील गरजू घटकांना कर्ज देऊ लागली, पण यामध्ये लागणारा वेळ आणि जाचक नियम व अटी यामुळे याच्या लाभापासून अनेक जण वंचित राहिले। सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पतसंस्था अशा गरजूंना आधार बनत गेल्या। हे सर्व काही ठीक सुरू असतानाच अल्पावधीत आणि अल्पशा कागदपत्रांवर अगदी घरात पोहोचून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून सुरू झाली। गेल्या 8-10 वर्षात मायक्रो फायनान्सनं आपल्या कर्जदारांचं जणू काही जाळच विणलं। शहरापासून खेड्यांपर्यंत आणि गल्लीपासून घरापर्यंत कर्जदारांची संख्या वाढतच गेली। एकंदरीत पाहता सावकारीच्या कर्जातून मुक्त होणारा समाज मायक्रो फायनान्सच्या विळख्यात गुरफटल्याचं विदारक चित्र दिसतंय। एसएस रोलर स्केटिंग क्लब आणि गोवा राज्य रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित 5वी टॅलेंट हंट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली। यामध्ये बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता। या स्पर्धा 25 आणि 26 जानेवारी दरम्यान मडगाव, गोवा येथे पार पडल्या। या स्पर्धेत एकूण 450हून अधिक स्केटर्सनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आपली उत्तम कामगिरी बजावली। या स्पर्धेत बेळगावच्या जान्हवी तेंडुलकर हिने 3 सुवर्ण, प्रीतम बागेवाडीने 3 सुवर्ण, सौरभ साळोखे यांनी 3 सुवर्ण, अर्शन माडीवाले यांनी 3 रौप्य व अमिषा वेर्णेकर हिने 2 कांस्य अशी एकूण 9 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्य अशी तब्बल 14 पदकांवर आपलं नाव कोरलं असून बेळगावचं नाव उज्ज्वल केलं आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.